श्री स्वामी समर्थ. आपलेपणा घ्यायला शिका, नकारायला शिका आणि आदर नाही तिथून उठायला शिका. माणूस म्हणजे काय तर परिस्थितीने बनवलेला तो पुतळा आहे. आनंदाचा कोणताही निश्चित मार्ग नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी स्वतःचा मार्ग बनवावा लागतो. ज्याला ही गोष्ट कळली त्याने त्याचा पत्ता लिहिला आहे हे समजून घ्या. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते, मग ते प्रेम असो किंवा मग राग. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरतील. त्यामुळे लोकांची पर्वा करू नका. तुम्हाला जे हवं ते करा. आनंदी राहा. लक्षात ठेवा, जीवन तुमचे आहे, लोकांचे नाही. जर कोणी तुमची स्तुती केली तर लगेच नाचायला सुरुवात करू नका. लक्षात ठेवा की स्तुतीच्या पुलाखाली अर्थ आहे. आपल्या आयुष्यात समस्या विनाकारण येत नाही. त्यांचे येणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचे आहे. आयुष्यातील सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ती कायमस्वरूपी टिकत नाही. एका वयानंतर आपल्या सर्वांना हे समजू लागते की दिवस चांगले असो किंवा वाईट, दोन्ही निघून जातात. जीवनात असे काही अध्याय असतात जे आज नाही तर उद्या बंद करावेच लागतात. म्हणूनच ज्या गोष्टी आपल्यासाठी नसतात त्या धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. आयुष्यभर एकटे राहिलो तरी चालेल, पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा हट्ट धरू नका. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा, कारण आजकाल लोक पटकन विचारतात, तुम्ही माझ्यासाठी काय केले? आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधी कधी मागे जावे लागते. कौतुक आणि वेळ देखील अद्भुत आहे. ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तो वेळ देत नाही आणि ज्याला वेळ देता तो आपल्याला वेळ देत नाही. तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करताना तुम्ही हिरा गमावला. जर एखादी गोष्ट शक्य नसेल तर स्पष्टपणे नकार द्या, परंतु कोणालाही वाट पाहायला लावू नका. जगात काही लोक असे असतात, तुम्ही त्यांचा कितीही आदर करा, कितीही प्रेम करा तरी ते तुमची फसवणूक करतात, कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही. जर कोणाला एकत्र राहायचे नसेल तर त्यांना मोकळे करा. पकडून ठेवलेल्या नात्यांमध्ये शांतता नसते. फक्त मिठाई खाऊनच तोंड गोड व्हायला हवे असे नाही. गोड बोलून कोणाच्या तरी आयुष्यात गोडवा मिसळावा. गप्प बसूनच कळू शकतं की तू कोण आहेस. तुम्हाला माहित आहे का, लोक आपला आदर का करत नाहीत? कारण कुठेतरी आपण त्यांना आपण आपले आहोत अशी भावना निर्माण करून देतो. त्यामुळे त्यांना वाटते की ते आपल्याला हवे तेव्हा आपला फायदा घेऊ शकतात. जो मान सन्मान देतो त्याच्याशी संबंध ठेवा. उगाचच गर्दी वाढवून उपयोग नाही. तुमचा सांगुलपणा इतका वाढवा की ते सांगण्यासाठी तुम्हाला शब्दांचे जाळे विणावे लागणार नाही. ते तुमच्या वागण्यातून दिसून आले पाहिजे. मन दुःखी असताना अश्रू येतात, पण कोणाचे मन दुखावण्यासाठी कधीच बाहेर येत नाही. आपली माणसे नव्हे, आपली कर्मे परत येतात. आजच्या काळात कोणीही आपले नाही. फक्त काही आपली माणसे आहेत, जोपर्यंत त्यांचा काही स्वार्थ आहे. जेव्हा तुमचे अस्तित्व आणि नसणे समान असते तेव्हा तुमची अनुपस्थिती चांगली असते. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट जात असेल तर उद्या नक्कीच चांगली असेल. तुम्ही फक्त निस्वार्थी काम करा आणि ते तुमच्या हातात आहे. आयुष्यात कितीही दुःख आलं तरी त्याच्यापासून कधीही पळू नका, कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुमची साथ कधीच सोडणार नाही. त्यामुळे अडचणींचा खंबीरपणे सामना करा. चांगल्या माणसाला समजून घेण्यासाठी चांगल्या डोक्याची नाही तर चांगल्या हृदयाची गरज असते. कारण डोकं नेहमी वाद घालते आणि हृदय नेहमी प्रेम करत असते.
जे लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही, तर त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, फक्त ते तुम्हाला देऊ इच्छित नाही, कारण त्यांचे हृदय आता भरले आहे, हे समजून घ्या. ही गोष्ट जितकी तुम्हाला डंक देईल तितकीच तुम्हाला खड्ड्यात पाडण्यापासून वाचवेल. म्हणून पुढच्या वेळी त्यांच्यासमोर भीक मागू नका. कोणाला काही बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा. जर कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसे वाटेल? जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे कोणीच नाही, तेव्हा आकाशाकडे पहा. तिथे एक असा देवदूत आहे जो नेहमीच तुमचा होता आणि नेहमीच तुमचा असेल. म्हणून पुढच्या वेळी त्यांच्या समोर वेळ मागू नका. तुम्हाला कधी शत्रूला मदत करायची असेल तर अजिबात संकोच करू नका, कारण आपले मन खूप चांगले आहे. कर्माचा नाश करणारा मार्ग निवडा. ज्यांना आपले ध्येय माहीत आहे ते लोकांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि सतत आपल्या कामात मग्न असतात आणि आपले ध्येय साध्य करतात. आणि जे दुसऱ्यांच्या बोलण्यात गुंततात ते इतरांचे नुकसान करतात आणि स्वतःचे देखील नुकसानच करतात. कोणाचाही वर्तमान पाहून त्याची खिल्ली उडवू नये, कारण काळ बदलत राहतो. काळानुसार कर्म बदलत राहतात. नशीब सतत बदलत राहतं. काळामध्ये इतकी ताकद आहे की तो कधीही कोणाचेही नशीब फिरवू शकतो. जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलले पाहिजे, कारण खरे बोलल्याने निर्णय होतात आणि खोटे बोलल्याने अंतर होते. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त मी संकटात आहे असे म्हणा. मग एखादी व्यक्ती त्याची योग्यता दाखवेल. जर तुमचा विश्वास नसेल तर एकदा करूनच बघा. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत. चांगल्या मनाने अनेक नाती तयार होतील आणि चांगला स्वभाव आयुष्यभर टिकेल. तुम्ही शांत राहा. परिस्थिती कशीही असली तरी ती नक्कीच बदलेल. तुम्हाला माहिती नाही, कदाचित तो स्वतःचे घर जाळत असेल जो त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारी इतरांना सांगत असेल. दुःख सहन करूनही माणूस आपल्या देवावर विश्वास ठेवतो हे पाहून देवाला खूप आनंद होतो. विश्वास ठेवा. वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमत नक्कीच चुकते. तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. अत्याचार सहन करूनही जेव्हा भक्त हसत असतो तेव्हा श्रीकृष्ण स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेतात. माणसासाठी फक्त एकच गोष्ट खास आहे, ती म्हणजे देवाची भीती आणि देवाची भीतीच. देवाची भीती राहिली तर मनुष्य गुन्हा करण्यापासून वाचेल आणि देवाची भीती राहिली तर देवाच्या आशीर्वादांचा वर्षाव होत राहील. आपण जितकी जास्त काळजी इतरांची घेतो तेच लोक आपल्याला समजून घेत नाही. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणायला शिका आणि जे आपल्याशी चांगले वागत नाहीत त्यांना हसत हसत क्षमा करायला शिका. आयुष्य खूप लहान आहे. जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखी असाल आणि जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही आनंदी राहाल. तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल तीच गोष्ट लगेचच तुमच्या जीवनात प्रवेश करेल. हा निसर्गाचा नियम आहे. काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे. सहमत असाल तर परमेश्वरा माझं रक्षण कर कमेंट करा. नातेसंबंधांना फक्त वेळेची गरज नाही तर समजून घेणे देखील आवश्यक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, या जगात तुम्हाला कोणाला हरवण्याची भीती वाटते, पण या जगात तुमचे असे काहीच नाही. चिंता सोडा आणि झोपी जा. देव तुमच्या सर्व चिंता आणि त्रासांपेक्षा मोठा आहे. तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्यात काहीतरी गुण नक्कीच असतो. मधमाशी बनून सद्गुणांची गोडी गोळा करत राहा. आपली अवस्था विचारल्यावर कोणाला बरं वाटतं? या गजबजलेल्या जगात कोणीतरी आपले आहे याचे जास्त समाधान मिळते.
चांगल्या विचारांमध्ये इतके व्यस्त राहा की वाईट विचार तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. लोकांना मदत करत राहा, कारण निसर्गाचे एक तत्व आहे, ज्या विहिरीतून लोक पाणी पितात ती विहीर कधीच आटत नाही. ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या त्याचा उद्याही बदलेल, आणि जो बदलला नाही त्याच्यासोबत उद्या तेच घडेल जसे आजपर्यंत होत आले आहे. आपल्याकडे जे नाही त्याची चिंता करणे सोडून दिल्यावरच आपण जे आहे त्याचा आनंद घेऊ शकतो. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकटेच पुढे जावे लागते. तुम्ही यशस्वी व्हायला सुरुवात केली की लोक तुमचा पाठलाग करतात. अर्थाशिवाय कोणीही तुमचा आदर करत नाही. म्हणूनच स्वतःला इतके यशस्वी करा की लोक तुमचा अर्थ नसतानाही आदर करतील. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे जो फसवणूक होऊनही लोकांना मदत करणे थांबवत नाही. ज्या दिवशी आपले मन भगवंताचे स्मरण करून त्यात रस घेण्यास सुरुवात करते, त्या दिवसापासून आपली संकटही आपल्यात रस घेणे थांबवतात. प्रत्येक जण चांगला आहे असे समजणे थांबवा, कारण काही माणसे बाहेरून जशी दिसतात तशी आतून नसतात. देवच दिशा दाखवू शकतो, त्या मार्गावर चालणे हे आपले काम आहे, आणि खरे चालायचे नसेल तर देवाला दोष देणे व्यर्थ आहे. काही लोक प्रेमळ नाती आपल्या अहंकारामुळे गमावतात, तर काही लोक नाती जपताना आपली किंमत गमावतात. मनुष्य व्हा, पण केवळ नावाने आणि रूपाने नव्हे तर हृदयाने, बुद्धीने आणि ज्ञानाने. कारण काहीही असो, चिडवू नका, रागावू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, मग निर्णय घ्या. आवाजाने आवाज नाहीसा होत नाही तर शांततेने नाहीसा होतो. फक्त तुम्हीच संकटात असाल, फक्त तुम्हीच दुःखी व्हाल. मन शांत ठेवलं तरच सुख मिळेल. खरा मोठा माणूस तोच असतो ज्याला भेटल्यावर कोणालाही लहान वाटत नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची ओळख पटवायची असेल तर ते त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या चारित्र्यावरून करा, कारण अनेकदा सोने लोखंडी तिजोरीत ठेवले जाते. तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार फक्त त्याच व्यक्तीला आहे ज्याला टीका करण्यासोबत मदत करण्याचीही भावना आहे. वेळ खूप विचित्र आहे. सोबत गेलात तर नशीब बदलते, आणि नाही आली तरीही नशीबच बदलते. रडण्याने माणूस कमजोर होतो हे चुकीचे आहे. त्यापेक्षा रडून तुटलेली व्यक्तीच बलवान बनते. ते प्रेम खूप महाग असतं ज्यात माणूस स्वतःला स्वस्थ करतो. आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी असले पाहिजे. आपल्यासारखे जीवन जगणे हे देखील अनेकांचे स्वप्न असते. शेवटच्या माराने दगड तुटू शकतो, पण पहिला फटका कधीच व्यर्थ जात नाही. ज्यांचा स्वभाव दुखावण्याचा किंवा फसवण्याचा असतो त्यांच्या वागण्यावर विश्वास ठेवू नका, कारण आगीने कितीही पाणी तापवले तरी ते विझवायला पुरेसे आहे. प्रत्येकाने तुमच्यावर प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर आधी प्रेमाची सुरुवात तुम्हालाच करावी लागेल, कारण जे पेरले जाते तेच बाहेर पडते. हा निसर्गाचा नियम आहे. काही वेळा गोष्टी रोखून ठेवल्याने तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो, म्हणून सोडून द्या. अश्रूंना वजन नसतं, पण ते सांडल्यावर मन हलकं होतं. एखादी चूक करून माणूस सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करू शकतो, पण देव सर्वांचा हिशोब ठेवतो. सहमत असाल तर होय टाईप करा. तुमचा प्रामाणिकपणा आणि इतरांच्या चुका कधीच समजावून सांगू नका. एक दिवस सत्य आपोआप वेळोवेळी स्पष्ट होईल. देवाने बनवलेले झाड ज्याच्या खाली श्रीमंत माणूसही बसू शकतो आणि गरीब माणूसही बसू शकतो, त्यांना हवा पाणी दोन्ही सारखेच मिळते. यात काहीच फरक नाही. याचा अर्थ असा आहे की देव या जगातील सर्व मानवांना एकाच प्रकारे पाहतो. सर्वांच्या शक्ती समान आहे. जर असे असेल तर मित्रांनो, तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात.
देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये सर्व काही फक्त एका भावनेने बनवले आहे, ते म्हणजे फक्त देणे. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी करणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण एक दिवस जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा तुला कळेल की तारे मोजताना तू चंद्र हरवलास. धीर धरा. तुम्ही जे काही काम केले आहे ते वेळ योग्य असेल तेव्हा तुमच्याकडे येईल. कधी कधी देव तुम्हाला साधन संपन्न बनवतो, कारण तो तुमच्या सभोवतालच्या सर्व गरजू लोकांना मदत करण्यासाठी घरोघरी जाऊन मदत करू शकत नाही. बहाणे आज सोपे आणि उद्या कठीण, आणि शिस्त आज कठीण आणि उद्या सोपे करेल. तुम्ही जितके खरे आहात तितके तुम्ही एकटे राहाल. जर उद्याचा दिवस माहितीच नसेल तर आपला आज आपण का वाया घालवावा? हसण्याच्या क्षणी उद्याची चिंता करत बसू नका. भाग्यवान ते नसतात ज्यांना काही चांगलं मिळतं, भाग्यवान ते असतात जे त्यांच्या कष्टाने काहीतरी चांगलं मिळवतात. जगातील प्रत्येक माणसाचा बदल निश्चित आहे. कोणाचे हृदय बदलेल तर कोणाची वेळ. शब्द कुठलेही असो, त्यांनी मनाला प्रसन्न केले तर अर्थ, नाहीतर मग सर्व व्यर्थ आहे. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर दुसऱ्यांच्या कामाकडे आणि त्यांच्या उणिवांकडे लक्ष देणे थांबवा. फक्त तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. पाण्यासारखे व्हा जो स्वतःचा मार्ग स्वतः बनवतो. दगडासारखे बनू नका जो इतरांचाही मार्ग अडवतो. ध्यान म्हणजे आतून हसणे, आणि सेवा म्हणजे हे हास्य इतरांपर्यंत पोचवणे. आपलं म्हणजे जो तुम्हाला दुसऱ्यांसाठी दुर्लक्षित करत नाही. जसे थोडेसे औषध भयंकर रोग शांत करते, तसेच भगवंताचे थोडेसे स्मरण केल्याने अनेक संकटे आणि दुःखांचा नाश होतो. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचा अधिकार आहे तिथेही लोक तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतील. काळ कोणताही असो, चांगला किंवा वाईट, तो नक्कीच बदलतो. चांगल्या काळात असे काही चुकीचे करू नका की वाईट काळात लोक तुमची साथ सोडतील. तुम्ही आनंदी आहात ही चांगली गोष्ट आहे. तुमच्यामुळे कोणीतरी आनंदी आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जर कोणी तुम्हाला दुखावले तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ज्या झाडाला गोड फळे लागतात त्या झाडावर लोक दगड फेकतात. जेव्हा माणूस चावीशिवाय कुलूप बनवू शकत नाही, मग देव अजूनही आहे. तो अशी समस्या का निर्माण करेल ज्याचे निराकरणच नाही? सौंदर्य, संपत्ती, तारुण्य, लोभ, अप्रामाणिकपणा, कपट, चिंता, सर्व काही इथेच राहील. व्यर्थ काळजी करून काहीच उपयोग नाही. आज आनंदाने जगा, कारण पुढच्या 1 तासानंतर काय होईल हे तुम्हालाच माहित नाही. वेळेवर वेळ देणारी व्यक्ती वेळेवर मिळाली तर ती चांगली व्हायला वेळ लागत नाही. भावना वेळेपेक्षा महाग असतात, म्हणूनच ज्याला समजते त्याच्यावर खर्च करा. कधी कधी मनाला पटवून देणं चांगलं. प्रत्येक हट्टीपणा आपल्याला आनंद देत नाही. मन मोठे असेल तर आनंद मोठा असतो. स्वतःला कोणावर इतके अवलंबून ठेवू नका की त्याने सोडले तर तुम्ही खराब व्हाल. प्रत्येक प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक नाही, पण प्रत्येक यशामागे प्रयत्न पाहिजेतच. जर कोणी तुम्हाला आवडत नसेल तर त्याच्याशी चांगले वागू नका, कारण तुम्ही किती बरोबर आहात हे तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगले माहिती आहे. माणसं माणसाला फसवत नाहीत, माणसाच्या अपेक्षा फसवतात. सगळीकडे तोंड मारण्याची सवय माणसाचे सर्व काही एक दिवस उद्ध्वस्त करते. इथे प्रत्येक जण तुम्हाला रडवतो, पण तुमच्यासाठी रडणाऱ्याला आयुष्यातून कधीच वेगळे करू नका. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, पण वेळेचा योग्य वापर केल्याने माणूस नक्कीच यशस्वी होतो. सत्य बोलणाऱ्या आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला जग नेहमीच कटू वाटतं.
सर्वांची सेवा करा, पण कोणाकडूनही आशा ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत देवच देऊ शकतो, मानव नाही. लोकांनी तुमची स्तुती केली तर ती तुमची क्षमता आहे, आणि जर लोक तुमचा हेवा करत असतील तर ते तुमचे कौशल्य आहे. ज्यांचा स्वभाव नेहमी बदलण्याचा असतो तो कधीही कोणाचाही असू शकत नाही, मग तो काळ असो किंवा मग मानव. दुखापतीचा परिणाम जाणवण्यामध्ये नसून अनुभवण्यामध्ये असतो. आत्म्याला झालेली जखम शरीराला झालेल्या दुखापतीपेक्षा खोल आणि वेदनादायक असते. जे दान कर्तव्य समजून गरजूंना बिनधीतपणे दिले जाते तेच खरे दान होय. चुकांमधून काही शिकलात तर चुका पायऱ्या होतात, आणि नाही शिकलात तर चुका महासागर होतो. चढायचे की बुडायचे हा निर्णय तुमचा आहे. माणूस जितका शांत असेल तितकाच माणूस त्याच्या बुद्धीचा वापर करू शकतो. टीकेला घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण टीका करणाऱ्यांचे मत ध्येय साध्य होताच बदलते. नकारात्मक विचार येणारच, पण तुम्ही त्यांना महत्त्व द्याल की सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित कराल हे तुमच्यावर अवलंबून आहे. प्रेरणेचा सर्वात मोठा स्तोत्र म्हणजे तुमचे स्वतःचे विचार. त्यामुळे मोठा विचार करा आणि नेहमी जिंकण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. वेळेआधी मिळालेल्या गोष्टींचे मूल्य कमी होते आणि काळानंतर मिळालेल्या गोष्टींचे महत्त्व कमी होते. त्यामुळे वेळेची कदर करा आणि मेहनत करा. काही लोक आपल्या अहंकारामुळे अनमोल नाती देतात, तर काही लोक नाती जपताना आपली किंमत गमावून बसतात. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत लोक तुमच्या आयुष्याचे निर्णय घेत राहतील. जे तुमच्यासाठी आपला वेळ देतात त्यांच्याशी एकनिष्ठ राहा आणि ऋणी राहा. एकदा एका मुलाने वडिलांना विचारले, बाबा, हे यशस्वी जीवन म्हणजे नक्की काय? हे कसे शक्य आहे? याचा अर्थ तुम्ही आम्हाला समजावून सांगा. म्हणून वडिलांनी विचार केला की हे कसं समजवायचं? यशस्वी जीवनाचा खरा अर्थ आहे काय? वडिलांनी डोके लावले आणि मुलाला त्यांच्यासोबत यायला सांगितले. वडिलांनी मुलाला पतंग उडवायला नेले. मुलगा वडिलांना पतंग उडवताना लक्षपूर्वक पाहत होता. थोड्या वेळाने मुलगा म्हणाला, बाबा, या धाग्यामुळे पतंग वरती येत नाही. या धाग्यामुळे हा पतंग मोकळा होत नाही. तो मोडायचा का? वडिलांनी धागा तोडला. पतंग थोडा वेळ वर गेला आणि मग ओवाळत खाली आला आणि दूर अज्ञात ठिकाणी गेला. तेव्हा वडिलांनी मुलाला जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगितलं. असं होतं, बेटा, आयुष्यात आपण ज्या उंचीवर आहोत त्या उंचीवर आपल्याला अनेकदा काहीतरी जाणवतं. ज्याच्याशी आपण बांधील आहोत तो आपल्याला वर जाण्यापासून रोखत आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे धागा थांबवत आहे. आम्ही तो तोडला तर तो आणखी वर जाईल. त्याचप्रमाणे घर, कुटुंबाची शिस्त, पालक, शिक्षक आणि समाज हे देखील आपल्या जीवनाचा धागा म्हणून काम करतात. पण काहींना त्यांच्यापासून मुक्त व्हायचे आहे. घरापासून मोकळे व्हायचे आहे. कुटुंबांपासून मुक्त व्हायचे आहे. त्यांना शिस्त नको आहे. पालकांपासून स्वतंत्र व्हायचे आहे. गुरु आणि समाजापासून मुक्त व्हायचे आहे. आणि आजकाल स्वातंत्र्याच्या हव्यासापोटी मुलं आपले कुटुंब सोडून जात असल्याचं पाहायला मिळत आहे. समाजाची पर्वा नाही, त्यांच्या आयुष्यात कोणतीही शिस्त नाही आणि ते त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना सोडायला निघाले आहेत. खरोखर मित्रांनो, त्या उंचीवर आपल्याला धरून ठेवणारे ते धागे आहेत. त्यांच्यामुळे आपण उंचीवर आहोत. या धाग्यांशिवाय आपण एकदाही वर जाऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला आयुष्यात उच्च राहायचे असेल तर तुमच्या कुटुंबाला, तुमच्या गुरूंना, तुमच्या ईश्वराला कधीही दूर करू नका. घरातून, कुटुंबातून तयार झालेला एक धागा असतो. जीवनात शिस्तीतून बांधलेला एक धागा असतो. आई वडिलांशी बांधलेला, गुरूंशी बांधलेला हा एक समाज आहे. हा धागा तोडला तर एकच धागा बांधला जातो, तो म्हणजे अयशस्वी जीवन. यामुळे कदाचित आपण थोडे वर जाऊ, पण फार काळ वरती आपण टिकू शकत नाही. आपण खालीच पडू. याचा अर्थ आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.
तर प्रेमळ भक्तांनो, यशस्वी जीवनाचे रहस्य या कथेतून तुम्हाला समजले असेल अशी मी आशा करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.